समन्वयक आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बेसिकली आज आपण जमलेलो आहोत ते रोड अँड ब्रिज या क्षेत्रात तुम्हाला काय संधी, एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काय संधी आहे आणि त्या अनुषंगाने आमचं जे एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्याची माहिती घ्यायला. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रोड्स अँड ब्रिजेस किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ही कोणत्याही कंट्रीसाठी, कोणत्याही कंट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. तर कोणत्याही विकसित देशात आपण गेला तर तिथे आपण काय बघून, रोड खूप छान आहे, ब्रिजेस खूप चांगले आहे, हे सगळं चांगलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे आणि त्यामुळे ते देश विकसित झाले. आणि सेम आपल्या भारतात सुद्धा, भारत हा विकसनशील देश आहे. इट्स नाऊ प्रोग्रेसिव्ह कंट्री आणि खूप चांगल्या पद्धतीने भारतात आता डेव्हलपमेंट होऊ घातली आहे. पोस्ट कोविड सगळ्यात जास्त जर विकासाची संधी असेल तर ती भारतात आहे. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे, बेसिकली अशोका बिल्डकॉन लिमिटेड, जी आज आपल्या भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात पहिल्या 10 कंपन्या, पहिल्या 5 कंपन्यांपैकी एक आहे. या संस्थेची सुरुवात अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची 1996 मध्ये झाली, ज्यावेळेस अशोका एक इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात नुकतंच पाऊल टाकलं होतं आणि ISO 9000 घेण्याच्या प्रक्रियेत होतं. त्यावेळेस ट्रेनिंग द्यायला आम्ही सुरुवात केली सुपरवायझरला. तर पहिले सुपरवायझर पासून चेअरमन पर्यंत सगळ्यांचं ट्रेनिंग घेण्याचं काम माझ्याकडे होतं. तर आधी आम्ही सुपरवायझर साठी कोर्सेस डेव्हलप केले, 150 लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलं आणि खूप चांगले, म्हणजे साईट इंजिनियर ज्याला आपण म्हणतो, त्याचे खूप चांगले परिणाम आले. मग आम्ही ठरवलं की याच्यात आपण काम करूया. आमचे चेअरमन अशोक कटारे यांनी सांगितलं की याच्यामध्ये आपण जरा अजून व्याप्ती वाढवूया आणि मग आम्ही हे साईट सुपरवायझरचा कोर्स सुरू केला आणि मग कंपनी हॅज एंटर्ड इनटू इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे पहिला धुळे सुरत बायपास केला रस्ता, त्याच्यानंतर कंपनीने खूप मोठ्या प्रमाणात बिल्ट ऑपरेट अँड ट्रान्सफर या क्षेत्रात दमदार पदार्पण केलं आणि आज भारतातली सिंगल लार्जेस्ट पीओटी ऑपरेटर आहे आपली अशोका बिल्डकॉन लिमिटेड. सर्व मित्रमंडळींना नमस्कार. इथे एक्झॅक्टली 103 लोक उपस्थित आहेत. त्या 103 लोकांचं मी तहे दिल से स्वागत करतो. हा जो कोर्स ज्याबद्दल आपण बोलतो आहोत तो आहे RB02. ते म्हणाले 02 काय आहे, तर RB01 आपण ऑलरेडी कंडक्ट केला. एक 7-8 दिवसापूर्वी तो कोर्स संपला आणि आता हा दुसरा, म्हणजे दुसरी बॅच सुरू आहे आपली. आणि 4 पॉइंट मी तुमच्या समोर ठेवणार आहे. ह्या कोर्स करून तुम्हाला लाभ काय होईल नेमका, असं प्रत्येकाच्या मनात प्रश्न असणं अगदी स्वाभाविक आहे. तर पहिला पॉइंट असा आहे मित्रांनो, रस्ते आणि पूल म्हणजे सेतू यांच्याविषयी तुमची माहिती व्यवस्थित होईल. व्यवस्थित म्हणजे अपडेटेड. दुसरं, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरल साइट्स वरती काम करण्याचे तंत्र अवगत होईल. कारण आता ट्रेंड जो आहे तो रेसिडेन्शियल बिल्डिंग पासून इन्फ्रास्ट्रक्चरल हा ट्रेंड आहे, ती काळाची गरज पण आहे. तिसरं, तुमच्या कॅरियर मध्ये एक नवीन दालन उघडेल. बघा तुम्ही, आता मी सांगतो तुम्हाला हळूहळू कसं दालन उघडेल ते. आणि चौथा पॉइंट, नवीन उत्साह संचरेल. तू म्हणाल उत्साह कसा काय संचरेल, बाकी आम्हाला नॉलेज मिळेल हे तर आम्ही समजू शकतो, पण उत्साह कसा येईल, तर त्याचं कारण आहे मित्रांनो ग्रुप लर्निंग. यापैकी तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बसत असाल मित्रांनो, तरी हा कोर्स तुम्ही अगदी आनंदाने करू शकता. आणि सध्याचे 4 कोर्सेस कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उद्योगवर्धिनीच्या तत्वावधानामध्ये केले जातात. ते हे 4 कोर्सेस आहे. त्यापैकी आपण चौथ्या कोर्स बद्दल बोलतो आहोत. इथे RB1 लिहिलेलं आहे कारण तो कोर्स कंप्लीट झालेला आहे. आता जो आपण करणार आहोत तो RB02. तुम्ही म्हणाल महाराष्ट्राचा मॅप का दाखवला आम्हाला, आम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचा मॅप. हो, मला माहिती आहे, पण मित्रांनो मी तुम्हाला का सांगतोय हे, की बघा हे जितके निळ्यामध्ये नावं लिहिलेले आहेत हे मी काही टिपिकल नावं घेतलेले आहेत जिथून मागच्या कोर्सेसचे स्टुडंट्स आपल्या कोर्समध्ये जॉईन झालेले आहेत.
मग ते अगदी गोंदिया असो, नंदुरबार असो, पुणे असो, पनवेल, ठाणे, शिर्डी, नगर, लासलगाव, धुळे, चोपडा, जालना, बरीचशी नावं लिहिली नाही कारण जागा नव्हती इथे. त्यामुळे असं नाही की तुम्ही फक्त नाशिकच्याच लोक इथे येऊ शकतात असं नाही. महाराष्ट्रभर तुम्ही कुठूनही माझं जर वाक्य तुमच्या कानावर पडत असेल तर तुम्ही हा कोर्स करण्याला पात्र आहात. हे बघा, तर क्लासमध्ये बेसिकली 2 कॅटेगरीज मधले आपले इनपुट्स आहेत. एक आहे रोड्स, दुसरे आहे ब्रिजेस. मग ब्रिजेस मध्ये काय समजवणार, हा एक प्रश्न येईल तुमच्या मनात. तर बघा, हा तुमच्या समोर एक ब्रिज उभा आहे. मग हा बांधायच्या स्टेप्स कशा आहेत, कुठून सुरू करू आपण. तर मग ही नदी चाललेली आहे. मग याच्या खाली आधी आपल्याला काय झोन करावं लागेल किंवा कॉफर डॅम करावं लागेल. मग त्याच्यावरती फाउंडेशन, मग त्यानंतर पियर, मग त्यानंतर पेडेस्टल्स. पेडेस्टल्स वरती इथे बेरिंग्स, बेरिंग्स वरती मग दे विल बी बॉक्स गर्डर. अलग अलग डिझाईन असू शकतात. मग त्या बॉक्स गर्डरला पोस्ट टेन्शनिंगची आवश्यकता आहे का, असेल तर मग त्याला आपण म्हणतो पीटी गर्डर्स. आणि मग वरचा पोर्शन जो आहे दॅट इज कॉल्ड डेक, डेक स्लॅब. आणि त्याच्यावरती प्रिकास्ट कॉन्क्रीटचे हँडरेल, त्यानंतर स्ट्रीट लाईट पोल्स. हे झालं एका ब्रिजचं सर्वसाधारणपणे तुम्हाला दिसणाऱ्या ब्रिजचं स्ट्रक्चर. मग ब्रिजच्या पायामध्ये नेमकं काय होतं, फॉर्मवर्क कसं केलं जातं, त्यातलं एन्फोर्समेंट कसं केलं जातं, त्याचं कास्टिंग कसं केलं जातं, ट्रान्झिट मिक्सर म्हणजे काय, शूट म्हणजे काय. इथे ट्रॅपेझॉइडल फुटिंग तुम्हाला दिसतं आहे. मग त्याचं फॉर्मवर्क पूर्ण स्टीलचं केलेलं दिसतं आहे. तिथे ट्युब्युलर प्रॉप्स लावलेले आहेत, पिन टाईप व्हायब्रेटर चाललेलं आहे. हे सगळे कन्स्ट्रक्शनचे आस्पेक्ट्स आहेत, पण ब्रिजशी रिलेटेड आहेत. ते एका बॉक्स कल्वर्ट ची ही विंग वॉल तुम्ही बघता आहात. मग हे डायमेन्शन्स कशाला दिले इथे, असं तुम्ही विचाराल ना. रिटेनिंग वॉलची थिकनेस दिलेली आहे, हाईट दिलेली आहे, कशासाठी दिले. तर क्लासमध्ये या रिटेनिंग वॉलची क्वांटिटी, व्हॉल्यूम, आरसीसीचं व्हॉल्यूम किती येईल. समजा मी तुम्हाला म्हटलं M35 ची ही वॉल आहे आणि हे डायमेन्शन्स आहेत. सो कॅन यू टेल मी त्याला सिमेंट किती लागेल, सँड किती लागेल, खडी किती लागेल, रिइन्फोर्समेंट किती लागेल, बेंडिंग वायर किती लागेल आणि फॉर्मवर किती लागेल. सो हे तुम्हाला काढता यायला पाहिजे, कारण साईटवर गेल्यानंतर हेच तुम्हाला करावं लागणार आहे. सो यू मस्ट प्रॅक्टिस. टिपिकल रोडचं क्रॉस सेक्शन कसं असणार आहे, तर मग खालती त्याचा क्रस्ट मध्ये अजून डिटेलमध्ये जाऊ आपण. पण इथे त्याच्या ज्या जिओग्राफिकल जिओमेट्रिकल प्रॉपर्टीज आहेत, याला आपण म्हणतो क्राऊन, दिस इज कॅम्बर, दिस इज कॅम्बर, दिस इज बायलॅटरल किंवा 2 साइडेड कॅम्बर. मग इकडे शोल्डर आहे. तुम्ही म्हणाल आम्हालाही शोल्डर आहेत, बरोबर आहे, पण रस्त्यालाही शोल्डर आहे. शोल्डर 2 प्रकारचे आहेत. एकाला म्हणतात हार्ड शोल्डर, एकाला म्हणतात पेव्ड शोल्डर. दोन्हीमध्ये फरक आहे, दोघांचे फंक्शन अलग अलग आहे, हे आपण शिकू. मग त्यानंतर केम्बर. तुम्ही म्हणाल केम्बर काय भानगड आहे, तर केम्बर म्हणजे रस्त्यामध्ये पाणी साचू नाही म्हणून केलेली व्यवस्था. मग तुम्ही म्हणाल हे इथे रिड्यूस लेवल सारखं काहीतरी दिसतं आहे, 102.056, 101.255, कशासाठी दिले. तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला कॅरेज वेची विड्थ दिलेली आहे 7350 mm. यांनी काय करायचंय, तर हे जॉईंटली आपल्याला क्लासमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे की हा कॅम्बर किती आहे, किती % आहे कॅम्बर, इज इट अराउंड 2%, काय त्याची व्हॅल्यू आहे ती आपल्याला क्लासमध्ये वर्कआउट करायची आहे. का करायची आहे, कारण तुम्हाला साईट वरती गेल्यानंतर हे स्वतः रिड्यूस लेवल्स घेऊन, स्वतः लेवल्स घेऊन, स्टाफ वरती रिडिंग घेऊन तुम्हाला हे कॅल्क्युलेट करावं लागेल. दोन्ही केसेसमध्ये
एक्झिस्टिंग रोड चा कॅम्बर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे आणि जो रोड तुम्ही बनवणार आहात बनवलेला आहे त्याचं कॅम्बर जे टिपिकल क्रॉस सेक्शन प्रमाणे आहे की नाही दॅट यू नीड टू काउंटर चेक. आणि हे कॅम्बर असं नाही की फक्त टॉपच्या PQC ला येऊन पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीटला येऊनच चेक करायचं असं नाहीये. तुम्ही खालून सबग्रेड जे बिल्डअप करून आणाल अगदी मुरम कॉन्सॉलिडेटेड मुरम पासून तुम्हाला हा कॅम्बर प्रोव्हाइड करायचा आहे. त्यामुळे हे नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. सो फ्लेक्झिबल पेमेंट म्हणजे जिथे डांबराचा उपयोग होतो, जिथे बिटुमन अस्फाल्ट उपयोगात आणलं जातं. मग हे खालून जर तुम्ही आले वरती तर सबग्रेड, GSB, WMM, WBM, प्राईम कोड, DBM, BM, बिटुमास्टिक कॉन्क्रीट, सील कोट आणि शेवटी लाईम पावडर, हे त्याचे अलग अलग लेयर्स आहेत. पण नुसते लेयर्स करून काय करणार असं तुम्ही विचार कराल. नाही, नुसते लेयर्स नाहीये. या लेयर्सला आपण ऍक्च्युअल रोडच्या ड्रॉइंग वरती बघितल्यानंतर त्या प्रत्येकाची थिकनेस त्यात किती किती दिलेली आहे आणि त्या थिकनेस साठी प्रोसेस काय आहे, WMM, GSB कसं ले करणार, PQC कशी करणार, DLC कशी करणार, ऑल दॅट थिंग्स वी आर गोइंग टू डिस्कस अलॉंग विथ द इक्विपमेंट्स. हे बघा आता दिस यू आर सीइंग, हे मी पॉवर पॉइंट वरती काढलेलं सेक्शन आहे. पण हे यांनी तुम्हाला एक जनरल फील तुमच्या मनात आलं की अच्छा असं असतं का रोड. त्यानंतर आपण ऑटोकॅड वरती बघितलेलं ड्रॉइंग आपण इथे बघू शकतो. का आता असे फोटो जर तुम्ही बघितले तर तुम्ही साईट वरती गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हो काय चाललेलं असेल, बिटुमिनस कॉन्क्रीट चाललेलं असेल, बरोबर आहे, खाली काय केलेलं असेल. सो दिस WMM, वेट मिक्स मेकॅडम. हे पहा, दिस इज पेवर. इथे तुम्हाला जे दिसत आहे ते बिटुमास्टिक कॉन्क्रीट किंवा बिटुमिनस कॉन्क्रीट चाललेलं आहे. पेवर तिथे वापरलं जात आहे. मग रिजिड पेमेंटच्या लेयर्स, त्यात काय आहे, थोडं सोपं आहे काम. सगळ्यात टॉपला आहे PQC. हे बघा खालून बघू, PQC च्या खाली DLC, त्याच्या खाली GSB, त्याच्या खाली सबग्रेड. आणि आवश्यकता असेल तर मग कदाचित तिथे एम्बँकमेंट येईल. रोडचे दोन टाइप्स आपण बघूया. एक आहे रोड इन कटिंग, रोड ऑन एम्बँकमेंट. रिजिड पेमेंटचं क्रॉस सेक्शन टिपिकल थिकनेसेस दिलेले आहे की PQC 300 mm थिक. तुम्ही म्हणाले PQC म्हणजे काय भानगड आहे, तर PQC इज पेमेंट क्वालिटी कॉन्क्रीट. ऑलमोस्ट झिरो स्लंपचं हे कॉन्क्रीट आहे, ऑलमोस्ट झिरो. साधारण 15 ते 25 mm चा स्लंप इथे दिला जातो. मग हे शिकवताना तुमच्या काही लोक म्हणतील स्लंप काय असतं. मग स्लंप शिकवणं आवश्यक आहे की स्लंप गिव्स यू द फील, द परसेप्शन ऑफ द फ्लो ऑफ कॉन्क्रीट, वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट. त्याच्यासाठी स्लंप आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणाल एवढ्या कमी स्लंप मध्ये कसं काम करणार, तर कमी स्लंप याच्याकरता आवश्यकता आहे मित्रांनो की PQC हे बहुतेक केलं जातं स्लिप फॉर्म टेक्निकनी. स्लिप फॉर्म टेक्निक म्हणजे काय की साईडला असं नाही की पूर्ण फॉर्मवर्क करून ठेवलं 500 मीटरचं आणि मग मध्ये कॉन्क्रीट टाकलं, त्याच्यावर स्क्रीड चालवलं, असं नाहीये. त्या पेवर मध्येच दोन्ही बाजूला ऑसिलेटिंग बीम्स असतात. त्या बीम जाता जाता त्या कॉन्क्रीटला शेप देतात आणि म्हणून झिरो स्लंप असल्यामुळे ते पेवर तिथे सरकता सरकता ते कॉन्क्रीट सेट झालेलं असतं. त्याचा जिओमेट्रिकल शेप हवा असलेला आला असतो. हे बघा आता जे मी तुमच्याशी बोललो ते हे PQC तयार झाल्यानंतर हे असं तुम्हाला दिसणार आहे. मग बरेचसे शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला आपोआपच लक्षात येतील. ते मग फील्डमध्ये गेल्यावर लोक जेव्हा बोलत असतील तेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करू शकाल. स्काडा, PLC, CBR, IRC, मॉर्थ, NHDP, GFC,
हे असे एकदम मोठे मोठे असं काही घाबरू नका, अगदी सोपे सोपे आहेत ते, पण हे माहिती असायला पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं ना, तुमचं नॉलेज अपग्रेड होणं आवश्यक आहे. सो बेसिकली आपण दोन विधांवरती बोलणार आहोत. एक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स आणि कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिजेस. आणि हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे तुमच्याकरता एक जंक्शन आहे. हा कोर्स तुम्ही अटेंड करता आहात म्हणजे तुम्ही एका महत्वाच्या जंक्शननी एका मोठ्या सेक्टरमध्ये प्रवेश करता आहात. तो तो मोठा झोन जो आहे तुमच्या समोर पसरलेलं क्षितिज, ते आहे इंफ्रास्ट्रक्चरल फैसिलिटीज. उसका जमाना है अभी. आणि नॅचरली आता तुम्ही साधं शब्दही बरोबर नाही की मुंबई ते नागपूर ला जाणारा समृद्धी कम्युनिकेशन हायवे, त्याला हायवे म्हणणं नाही, एक्सप्रेस हायवे म्हणायला पाहिजे त्याला. 607 किलोमीटर्स, 120 मीटरचं त्याचं टोटल राईट ऑफ वे आहे. आणि मध्ये कितीतरी मेजर ब्रिजेस, मायनर ब्रिजेस, बॉक्स कल्वर्ट्स आहेत. 8 लेन रोड आहेत, 4 लेन्स या बाजूला, 4 लेन्स या बाजूला, आणि मध्ये मीडियन आहे. दिस इज ब्युटिफुल. तर दिस इज गोइंग टू गिव्ह यू अपॉर्च्युनिटी. तुम्हाला या कोर्स नंतर या सगळ्या संधी उभ्या असतील तुमच्या समोर हात जोडून, त्यापैकी कुठलं घ्यायचं हे परत तुमच्यावरती राहील. हे सगळं आपण शिकणार आहोत. अलाइनमेंट म्हणजे काय, मग क्रॉस सेक्शन ऑफ ए टिपिकल रोड, फ्लेक्झिबल आणि रिजिड यामधला डिफरन्स काय आहे हे बघा. दिस इज ए रोड इन कटिंग. हिलला कट करून लेवलिंग करून इथे आता तो रोड तयार होणार आहे. आणि दिस इज ए रोड ऑन एम्बँकमेंट. हे असं दृश्य तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करता या सिटीतून त्या सिटीत, असं तुम्ही बघितलेलं आहे. याच्यावरती रोड आहे, हा ब्रिज आहे, हे जे दिसत आहे हे अबटमेंट आहे. सो अबटमेंट इज द पार्ट विच कनेक्ट्स द रोड अँड द ब्रिज. हे बघा असे आर्च ब्रिजेस. दिस इज ए ओपन स्पॅन्ड्रेल आर्च ब्रिज. ओपन स्पॅन्ड्रेल हा जो पोर्शन दिसतो तुम्हाला, दिस इज कॉल्ड स्पॅन्ड्रेल. हे काय तुम्हाला माहिती आहे? तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे. एक माणूस एक दंडा घेऊन उभा आहे, त्याच्यावरती काहीतरी मार्किंग केलेलं आहे, बरोबर आहे. तुमच्यापैकी जे हुशार लोक आहेत, सौरभ सारखे, शांतनू सारखे, त्यांच्या मनात आलंय बरोबर आहे, आम्हाला हा स्टाफ घेऊन उभा आहे माणूस. आणि हा माणूस स्टाफ घेऊन उभा आहे. हा माणूस ऑटो लेवल किंवा डम्पी लेवल वरती रिडिंग घेतो आहे. मग ही स्टाफ रिडिंग आली. स्टाफ रिडिंग जर बेंचमार्क वरती घेतली, टीबीएम वरती, तर यांनी आपल्याला कळेल हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. हे तुम्हाला लक्षात आलं. मग हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट जर माहिती असेल, दुसऱ्या पॉइंट वरती स्टाफ रिडिंग घेतली असेल, तर रिड्यूस लेवल कसं काढायचं हे आपल्याला शिकता येईल. मग मटेरियल्सचा वाटा प्रत्येक क्षेत्रातच मोठा आहे. आता आपण रोड बद्दल बोलतो आहोत, तर रोडशी लागणारे सर्व मटेरियल्स, आता इथे तुम्ही जे बघता आहात ते सगळे स्टोन्स आहेत, पण सगळ्या अलग अलग ग्रेड्सचे आहेत. ग्रेड म्हणजे साइजेस. ग्रेड 1 म्हणजे काय, ग्रेड 2 म्हणजे काय, ग्रेड 3, 4, 5, 6, या प्रत्येक ग्रेडिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. विविध प्रकारच्या टेस्ट, विविध प्रकारचे इक्विपमेंट्स, हे बघा हे सगळे डंपर, टिलर. आणि मग मित्रांनो, क्लासमध्ये तुम्हाला हे पण कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला करायचं आहे म्हणजे वी आर डुईंग इट जॉईंटली. मी तुमच्या समोर जर असं ठेवलं की बघा अशी एक पाईल आहे, एंड बेरिंग पाईल आहे, तुम्ही लगेच विचाराल एंड बेरिंग पाईल काय असते. सो एंड बेरिंग पाईल, स्किन फ्रिक्शन पाईल, त्याचा हा साईज आहे, हे त्याचं रिन्फोर्समेंट आहे. सर्क्युलर पाईल आहे, पण हे कुठे लागणार आहे? ब्रिजला लागेल ना आपल्याला.
मग ती ब्रिजला करताना त्याचं क्वांटिटी तुम्हाला वर्कआउट करता आली पाहिजे. सो दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू लर्न. त्याचं रिन्फोर्समेंट आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आणि ह्या ज्या स्लाइड्स आहेत मित्रांनो, या मी मुद्दाम वेबिनार साठी बनवलेल्या नाही आहेत. वेबिनार साठी मुद्दाम दुपारी बसून बनवलंय असं तुम्हाला वाटत असेल तर ते मनातून काढून टाका. ऍक्च्युअल जी बॅच झालेली आहे त्या बॅचच्या मुलांनी सॉल्व्ह केलेली ही स्लाइड आहे. तिकडनं फक्त कॉपी करून इथे पेस्ट करायचं काम माझं आहे. हे बघा, अशी जर स्ट्रक्चरल ट्रस चा ब्रिज असेल, याचे वजन तुम्हाला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. भले तुम्ही ब्रिज ट्रसचा नका बनव, पण तुम्ही स्टीलचं फॉर्मवर्क तर कराल. मग फॉर्मवर्कचं वजन तर तुम्हाला काढावंच लागेल ना. सो याची प्रॅक्टिस तुम्हाला असणं आवश्यक आहे. हे पहा, दिस इज ए बॉक्स कल्वर्ट. सो या बॉक्स कल्वर्टची क्वांटिटी, मूळतः क्वांटिटी तुम्हाला का काढावी लागेल ऍज अ साईट इंजिनियर? इफ यू आर ए साईट इंजिनियर, तुम्हाला एक क्वांटिटी काढल्यानंतर ऑफकोर्स जर तुम्ही RMC वरून घेत असाल तर मग क्वांटिटी तुम्हाला किती TMs घ्यायचे त्याकरता लागेल. पण जर तुम्ही ऑन साईट कॉन्क्रीट मिक्स करणार असाल तर तुम्हाला माहिती पाहिजे की साईटवर सिमेंट, सँड, स्टील, ऍग्रिगेटचा स्टॉक किती पाहिजे, प्लास्टिसायझर किती पाहिजे, बाइंडिंग वायर किती पाहिजे. मग त्यासाठी हे कॅल्क्युलेशन आवश्यक आहे. हे क्लासमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. मग त्या क्लासमध्येच आपण SSR चा आपण अभ्यास करणार आहोत. व्हॉट इज SSR? स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. म्हणजे काय? महाराष्ट्रच्या CPWDनी किंवा PWDनी 19-20 साठी जे शेड्यूल ऑफ रेट्स तयार केलेलं आहे त्याचा अभ्यास तुम्हाला या क्लासमध्ये होईल. कसा होईल? या आयटम्स तुम्हाला आपल्याला स्टडी करायचे आहेत की अशी आयटम आहे, त्या आयटमचं याला म्हणतात नॉमेनक्लेचर. हे नॉमेनक्लेचर वाचून आपल्याला ती प्रोसेस आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. मग अशा आयटम्स वाचायची सुद्धा प्रॅक्टिस पाहिजे. ही प्रॅक्टिस तुम्हाला कुठे उपयोगी पडेल? तर जेव्हा तुम्ही साईटवर जाल आणि तुमच्या हातामध्ये असं एक टेंडर दिलं जाईल की हे BOQ आहे, हा BOQ वाचून आता तुम्हाला काम करायचं आहे. तर हे वाचून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की नेमक्या प्रोसेसेस कुठल्या कुठल्या राबवायच्या आहेत. तर मला असं वाटतं मित्रांनो की या कोर्समुळे तुम्हाला हा जो विषय आहे रोड अँड ब्रिजेस, त्याबद्दल एक नवीन दृष्टिकोन मिळेल, एक नवीन इन्साइट किंवा एक डेप्थ तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळेल असं माझं मत आहे. आता बरोबर 7:31 झालेले आहेत मित्रांनो, आणि आता मी थांबतो. आणि आता तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते तुम्ही मला विचारू शकता. येस सर, थँक्यू सो मच सर. Yes. आणि आता मी क्वेश्चन्स घेण्याच्या आधी फक्त आपले जे 5 पार्टिसिपंट आहे, प्रथमेश बाकरे आणि सुमित पाटील, यांना मी विनंती करतो की त्यांनी एक टेस्टिमोनियल द्यावे आणि त्याच्यानंतर मी सगळे Q&As घेते. सो प्रथमेश, तुम्ही आहात का तिकडे? हो सर. येस प्रथमेश. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग एव्हरीवन. प्रसिद्ध प्रथमेश सर, खूप दिवसांनंतर बोलणं झालंय. येस. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी प्रथमेश बकरे, मी ठाण्यावरून बोलतोय. आणि हा कोर्स मी जो फर्स्ट बॅच होता RB1 तो केलेला. खूप काही शिकण्यासारखं आहे या कोर्समध्ये. म्हणजे आता सध्या तरी मी लास्ट इयर मध्ये आहे, डिग्रीमध्ये. माझा डिप्लोमा झालाय, माझा डिग्री लास्ट इयर आहे, पण एक्झाम्स पेंडिंग आहे अजून. पण जे 4 वर्षामध्ये किंवा मी जे डिप्लोमा डिग्रीमध्ये जे शिकलो नाही 6 वर्ष, ते सरांनी आम्हाला 3 आठवड्यामध्ये फुल डिटेल सोबत शिकवलं आहे. आणि प्रत्येक डिटेल जी काही असू दे, मटेरियल बद्दल असू दे,
त्याच्या टेस्ट बद्दल असू दे किंवा जे इक्विपमेंट्स लागतात रोडसाठी, ब्रिजेससाठी, त्या इक्विपमेंट्स बद्दल डिटेल किंवा एनी अदर डिटेल्स जे तुम्हाला लागतील ते सर प्रत्येक डिटेल तुम्हाला सांगतील. आणि हा एक्सपिरियन्स खूप चांगला होता सर तुमच्यासोबत. आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मी थँक्यू बोलतो की हा कोर्स तुम्ही आणण्याबद्दल. थँक्यू. थँक्यू सर. येस, थँक्यू सो मच Yes. रमेश, अँड विश यू ऑल द बेस्ट. अँड सुमित, तुम्ही आहात का तिकडे? सुमित? हो सर. हा, येस. हो सर. नमस्कार सर. हॅलो. हा सुमित, बोला. बोल आवाज बोल येतो. मित्र. हा सर. नमस्कार सर. हा नमस्ते. कोर्स जॉईन करण्यामध्ये. हो सर. बोला सुमित. सर व्हिडिओ मीट करून बोलू का? हो चालेल, ठीक आहे. सर हा कोर्स जॉईन केलेलं खूप फायदेशीर राहील, कारण हे कोर्स मागे आपण आता डिप्लोमा लास्ट इयरला जे डिप्लोमा करून जे शिकता आलं नाही ते या कोर्स मध्ये शिकता आलं मला. आणि अजून बाहेरचं नॉलेज वगैरे की ब्रिजचे टाइप्स वगैरे, नंतर सर्वेइंगचे वगैरे शिकता आलं. रोडचे टाइप्स, नंतर रोडचे लेअर कसे कोणत्या प्रकारचे किती थिकनेसचे लेअर राहतात ते सरांनी सांगितलं. सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आम्हाला. सर सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतात. प्लीज सगळ्यांनी हा कोर्स जॉईन करावा. थँक्यू सो मच सुमित, अँड विश यू ऑल द हो बेस्ट. सर. तुम्हाला काही असिस्टन्स लागलं तुम्हाला किंवा प्रथमेशला आणि ऑल स्टुडंट्सला इन टर्म्स ऑफ जॉब और एनिथिंग, वी आर ऑलवेज देयर. सो थँक्यू फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आता मी कुलकर्णी सर काही क्वेश्चन घेतो. तर एक क्वेश्चन असा आहे की म्हणजे या कोर्सने कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये हेल्प होऊ शकते का? हो, होणारच ना. हे बघा, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट साठी तुम्हाला त्या इंडिव्हिज्युअल प्रोसेसचं नॉलेज पाहिजे. त्याशिवाय तुम्ही त्या प्रोसेसला मॅनेज कसं करणार? म्हणजे एक तर तुम्हाला त्या प्रोसेसचा फ्लो कळायला पाहिजे, त्या प्रोसेससाठी रिसोर्सेस काय काय हवेत ते कळायला पाहिजे, स्वतः त्या प्रोसेसमध्ये क्वांटम काय इन्व्हॉल्ड आहे ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, तुम्हाला टाइम स्टडी मोशन कंडक्ट करता आलं पाहिजे. या 4-5 गोष्टी जर जमल्या तर कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटच करताय ना तुम्ही. सो येस, आन्सर इज अफर्मेटिव्ह. नक्की तुम्हाला त्यातून फायदा होईल. करेक्ट. आणि त्याच्याच रिलेटेड असं आहे की बिझनेस पण स्टार्ट करता येईल का रोड अँड ब्रिज? हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला नॉलेज देऊ शकतो, बिझनेस करता येईल की नाही हे चांडक सर त्यातले एक्सपर्ट आहेत. सो यू हॅव टू कॉन्टॅक्ट हिम. त्यांची तुम्ही दीक्षा घ्यायला पाहिजे गुरूंची. कारण ते इथे असताना मी त्याच्यावर काही बोलणं म्हणजे सूर्य उपस्थित असताना आपण 2 वॉटचं टॉर्च दाखवण्यासारखं झालं. पण येस, आन्सर इज अफर्मेटिव्ह. या नॉलेजच्या आधारे मित्रांनो, प्रॉपर गायडन्स असेल तर यू कॅन सर्टनली डू बिझनेस अँड यू कॅन प्रॉस्पर इन द बिझनेस. काही मला शंका नाही त्यामध्ये. आणि पुढचा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये डिझाईन ऑफ रिजिड अँड फ्लेक्झिबल पेमेंट आपण कव्हर करणार आहे ना? येस. हे बघा, थोडं सूक्ष्मतेने नीट बघा. रोडचं डिझाईन करण्याची रिक्वायरमेंट साईट इंजिनियरची नाही, कन्स्ट्रक्शनच्या माणसाची नाही. मी डिझाईन जेव्हा शिकवेन याचा अर्थ मी जॉमेट्रिकल तुमच्या समोर जे सेक्शन आहे त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. बरं, तुमच्या मनात जर असं असेल की तुम्ही आम्हाला एक ऍक्सल लोड द्या, त्या ऍक्सल लोड साठी क्लायमॅटिक कंडिशन्सच्या प्रमाणे सॉइल टेस्टिंग केल्यानंतर सॉइल क्लासिफिकेशन प्रमाणे सॉइलच्या डेटा प्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला सबग्रेड ची किती कॅपॅसिटी पाहिजे, अकॉर्डिंगली सबग्रेडची थिकनेस किती पाहिजे, लक्षात आलं? ह्या सगळ्या सबग्रेडच्या लेयर्स कशा डिझाईन करायच्या हे नॉलेज जर तुम्हाला स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये हवं असेल
तर मित्रांनो नाही. नो. दिस रिक्वायर्स ए एलॅबोरेट एक्सपोजर, एक्सपिरियन्स अँड टेक्निकल नो हाऊ. ते आपण या 21 दिवसात कव्हर करू शकणार नाही. सो आय एम सॉरी. पण येस, तुम्हाला प्रत्येक लेअर बद्दल डिटेल मध्ये नॉलेज मिळेल. येस श्रीधर. आणि आपण म्हणजे IRC मेथड पण याच्याने आपण शिकू ना ब्रिज साठी. अर्थातच. IRC चे जितके स्पेसिफिकेशन्स आहेत, स्टील ब्रिजेसचे, कॉन्क्रीट ब्रिजेसचे, दॅट सर्टनली वी आर गोइंग टू गो थ्रू. आणि मॉर्थ स्पेसिफिकेशन जे आहेत, दॅट नीड टू बी स्टडीड. ते आहेच त्यात. करेक्ट. आणि पुढचं स्ट्रक्चर डिटेल्स वरती आहे, तर आपण स्ट्रक्चर डिटेल्स मध्ये काय काय कव्हर करणार आहे? हे बघा, 2 अलग अलग पार्ट्स आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट ब्रिज, सो ब्रिजच्या स्ट्रक्चरल डिटेल मध्ये राईट फ्रॉम यू स्टार्ट विथ कायझन, कॉफर डॅम, फाउंडेशन्स, ओपन फाउंडेशन, पाईल फाउंडेशन, स्किन फ्रिक्शन पाईल्स, एंड बेअरिंग पाईल्स, पियर्स, देन pedestals, then bearings, then box girders, then deck slab, railings. एवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. येस सर, थँक्यू. बऱ्याच लोकांचे कोर्स रिलेटेड क्वेश्चन आहे, तर मी एकदा फक्त स्लाइड शेअर करून एकदा ते कव्हर करतो. आपला हा अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रोड अँड ब्रिज कोर्स जो आहे, तो आपला 21 ऑगस्ट फ्रायडे पासून चालू होतोय. आणि याचं टायमिंग सकाळी 8:15 ते 9:15 असेल. डेली लाईव्ह असतो हा कोर्स. आणि झूम वरती आपले लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन असतात. तर तुम्हाला जी आता चॅट बॉक्स वर लिंक पाठवली, त्याच्याने तुम्ही या लँडिंग पेजवर येणार उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती, जिकडे तुम्ही रजिस्टर करू शकतात. आणि हा कोर्सचा डिटेल सिलेबस तुम्हाला इकडे बघता येईल. तर बेसिकली रोड कन्स्ट्रक्शन रिलेटेड हे फॉलोइंग टॉपिक्स आहे. रिजिड पेमेंट रिलेटेड आहे, मग अंडरस्टँडिंग द क्रॉस सेक्शन जो आहे रोडचा, त्याच्यावरती कव्हर करणार आहे. देन बरेच काही टर्म्स आहे, म्हणजे रोड अलाइनमेंट, चेनेज, ग्रेडियंट, या सगळ्या गोष्टींवरती कव्हर करणार आहे. देन न्यूमरिकल त्याचे म्हणजे युनिट्स काय असतात त्याच्यावरती काही पॉइंट्स, त्याच्यावरती काही सेशन असेल. देन नॉमेनक्लेचर जे DSR असतात, SSR असतात, ते कव्हर करू. देन ऍग्रिगेट्स काय काय असतात, त्यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. देन मॉर्थ स्पेसिफिकेशन जो असतो रोडचा, तो याच्यामध्ये कव्हर होईल. IRC कोड्स आणि टेस्टिंग इक्विपमेंट सगळे याच्यामध्ये. हे दिस आर रोड रिलेटेड टॉपिक्स. आणि ब्रिजेस मध्ये टाइप्स ऑफ ब्रिजेस, देन सगळ्यात ब्रिजेस मधल्या त्याचे ज्या टर्म्स आहे, जे वेगवेगळे म्हणजे टाइप्स असतात, पार्ट्स असतात, ते सगळे याच्यामध्ये होतील. आणि ऑनलाईन न्यूमरिकल फाइंडिंग फॉर क्वांटिटीज हे पण आपण कव्हर करू. आपला हा कोर्स ऑनलाईन असतो आणि कोर्स झाल्यानंतर आपली ऑनलाईन टेस्ट सुद्धा होते. आणि त्याच्या बेसिस वरती तुम्हाला एक सर्टिफिकेट इश्यू केला जातो अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे, जो तुम्हाला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जॉब मध्ये वगैरे अप्लाय करता येईल. त्याच्या थ्रू तुम्हाला नक्कीच सपोर्ट भेटेल. प्रत्येक बॅच मध्ये आपण 30 स्टुडंट्स पर्यंत मर्यादित ठेवतो बॅच साईज. आणि ज्याच्याने जास्तीत जास्त लाईव्ह इंटरॅक्शन होतील आणि डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स सगळे कव्हर होतील. तुम्ही डिरेक्टली अनम्यूट करून विचारू शकतात. आणि एखाद्याला जर का कोणाला एखाद दिवशी लाईव्ह यायला नाही जमला, तर प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला भेटते. सो यू डू नॉट ऍक्च्युअली मिस एनी सेशन प्रॅक्टिकली. आणि हे सगळे सेशन्स प्रॅक्टिकल असतात सगळे. याच्यामध्ये आता कोविडमुळे आम्ही साईट व्हिजिट्स वगैरे काही करू नाही शकत, बट जेवढा सरांनी मटेरियल रेडी केलेलं आहे, म्हणजे व्हिडिओज आणि त्यांच्या सरांचे साईट व्हिजिट्स आणि पिक्चर्स, आणि आता जसं प्रेझेंटेशन बघितलं आजचं, हे सगळं तुम्हाला याचं बघून तुम्हाला असं वाटेल की यू आर ऍक्च्युअली एक्सपिरियन्सिंग दॅट. आणि याची कोर्सची फी 3,500 रुपये आहे. आमची ऑफलाईन जो आधी व्हायचं याची फी 8,700 होती, बट ड्यू टू लॉकडाऊन आणि ऑनलाईन याच्यामुळे आम्ही 3,500 याची फी ठेवली आहे. आणि याचं टायमिंग 8:15 to 9:15 आहे. आणि 21 वर्किंग डेज हा याचा ड्युरेशन आहे. कॉल खालती जे नंबर आहे, तुम्ही इकडे कॉल करून अजून माहिती मिळू शकता. सो पुढचा प्रश्न असा आहे की सर, याच्यामध्ये बेसिकली आपण हा कोर्स केल्यानंतर आपण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जे असतात रोडचे, ते आपण करू शकतो ना, म्हणजे ते आपण. येस. आणि सर, याच्यामध्ये पेवर ब्लॉक्स बद्दल पण काही कव्हर करू का, म्हणजे जे साईडला असतात पेवर ब्लॉक्सचं कॅल्क्युलेशन वगैरे? पेवर ब्लॉकचं कॅल्क्युलेशन असं नाहीये काही, पण नंबर ऑफ पेवर ब्लॉक्स असं तू म्हणतोय ते, येस, दॅट वी कॅन डू इट.
That certainly we can do it. ओके ओके. आणि येस, जस्ट अ मिनिट, मी अजून काही क्वेश्चन्स बघतोय. आणि एक क्वेश्चन आय थिंक सौरभ नामदेचा क्लिअर होत नाही. असं काही या कोर्स मधल्या स्ट्रक्चरल नॉलेज और कंपनी नाही, आय थिंक एक क्वेश्चन असं आहे की याच्याने तुम्ही जॉब्स वगैरे अप्लाय करू शकतात का, तर किंवा तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज किती भेटतो. तर येस, ऑफकोर्स दिस इज ऑल प्रॅक्टिकल कोर्स, आणि जे तुम्हाला ऍक्च्युली साईट रिक्वायरमेंट जी असते, जी कंपनीची रिक्वायरमेंट असते, त्याच्या बेसिसवरतीच हा पूर्ण कोर्स आहे. सो तुम्हाला नक्कीच त्याला हेल्प मिळेल. आणि पुढचा प्रश्न असा आहे की अशोका बिल्डकॉन मध्ये काही अपॉर्च्युनिटीज मिळू शकते का. सो येस, वी कॅन डेफिनेटली असिस्ट यू. फक्त अशोकाचे प्रोजेक्ट्स अक्रॉस इंडिया कुठे ना कुठे चालू असतात. सो ते म्हणजे यू नेव्हर नो तुम्हाला कुठली अपॉर्च्युनिटी भेटेल आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे. याच्यामध्ये टेंडर्स बद्दल आपण नाही कव्हर करणार आहे. काही लोकांचे प्रश्न आहे की टेंडर आपण भरू शकतो का, बट सर तुम्हाला काय सांगायचं आहे का याच्यावर. हे बघा मित्रांनो, तुमच्या मनात टेंडर बद्दल उत्सुकता आहे, समजू शकतो. हे बघा, टेंडरिंग मध्ये प्रोसेसेस बऱ्याच इन्व्हॉल्ड असतात, की टेंडरिंग मधल्या जनरल कंडिशन, स्पेशल कंडिशन्स, एनेक्सर्स कसे वाचायचे, ई प्रोक्युरमेंट पोर्टल वरती कसं एंटर करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, हे सगळे ऍस्पेक्ट्स यात कव्हर नाही होणार. पण टेंडर साठी लागणारं बीओक्यू, सो बीओक्यूचा स्टडी याच्यात होणारच आहे. मी तुम्हाला दाखवलं मगाशी, एक आयटम दाखवली, नॉमेनक्लेचर दाखवलं. सो बीओक्यू तुमच्याकडे जर टेंडर असेल, टेंडर आलेलं असेल, तुम्ही जर घेणार असाल, तर ते टेंडर मधलं आयटम्स वाचून तुम्हाला हे समजेल हा कोर्स झाल्यानंतर की आयटम काय आहे नेमकी, याचं कंटेंट काय आहे, दॅट इज देअर. पण तुम्ही म्हणाल या कोर्स नंतर मला इमिजिएटली टेंडर भरता येईल का, तर नाही, त्यासाठी कोर्स निराळा आहे. करेक्ट. आणि आपले एक उद्योगवर्धिनी म्हणजे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे पाच पार्टिसिपंट आहे, सुनील तिडके, ज्यांनी आपला कोर्स केला आणि आज बरेच कामं घेत आहेत. तर आज तुम्हाला कोर्स झाल्यानंतर, आजचा वेबिनार झाल्यानंतर त्याची पण लिंक मिळेल. त्यांच्यासोबत आपला एक वेबिनार आहे, आणि आज ते समृद्धीचे अराउंड 10 करोडचे कामं घेत आहेत. तर ते पण आपला एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. पुढचा प्रश्न, रोड मधले सर सबग्रेड्स बद्दल आपण सगळं डिटेल मध्ये कव्हर करणार आहे का याच्यामध्ये. ओके ओके. आणि सर याच्यामध्ये आपण बेसिकली साईट व्हिजिट करू नाही शकत, बट तुम्ही तो एक्सपिरियन्स कसा देऊ शकता याच्यावरती पण जरा सांगा. दॅट्स अ गुड क्वेश्चन, आय अप्रिशिएट दॅट. तुमच्यापैकी जे लोक ऑलरेडी साईट वरती आहेत, असे काही लोक असतील, देन मे बी वी कॅन इंटरॅक्ट ऑन युअर साईट. व्हिडिओज बघू शकतो, फोटोग्राफ्स बघू शकतो, किंवा तुम्ही जाता येता जी साईट बघता आहात त्याचे व्हिडिओ, त्याचे फोटोग्राफ्स शेअर करा. विल डिस्कस ऑन दॅट. शेवटी बघा, नुसतं साईटवर जाऊनही काय फायदा आहे. साईट वरती इंटरॅक्शन व्हायला पाहिजे, ब्रेन स्टॉर्मिंग व्हायला पाहिजे, प्रश्नोत्तरांचं चर्चासत्र व्हायला पाहिजे. हे असेल तरच फायदा. लक्षात आलं. त्यामुळे आता या पर्टिक्युलर दिवसांमध्ये कन्स्टंट्स आहेत आपल्या पुढे, नाही तर आपण गेलोच असतो. सो आपल्याला एक दुसऱ्यांच्या सहयोगाने जेवढे जास्त शिकता येईल तेवढं शिकायचं आहे. करेक्ट. आणि पुढचा एक प्रश्न असा आहे की एक नॉन टेक्निकल स्टुडंट आहे, बट इज वर्किंग ऑन साईट. सो त्यांना कोर्सचा किती फायदा होऊ शकतो आणि सगळे टेक्निकल टर्म्स कळू शकतील का. कळतील. इफ यू से ही इज वर्किंग ऑन साईट, देन त्याला कळू शकेल. करेक्ट. ओके. आणि आर्किटेक्टला पण आय थिंक एक क्वेश्चन आहे, आर्किटेक्ट्सला कोर्स किती फायद्याचा आहे, किंवा आणि एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर पण असेल. इलेक्ट्रिकलचं मी नाही सांगू शकत एवढं कॉन्फिडेंटली, पण आर्किटेक्ट साठी एक आपल्या फील्डमध्ये एक महत्वाचं सेक्टर तो या निमित्ताने कव्हर करणार आहे. ही इज इन्व्हेस्टिंग
some time, 21 hours and some small amount, पण त्याने कॉन्फिडन्स किती बिल्डअप होईल, त्या कॉन्फिडन्सच्या आधारावरती एक नवीन प्रोजेक्ट जरी त्याला मिळाला, आणि रोड साइड आर्किटेक्चर हा स्वतःमध्ये एक मोठा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं, रोड साइड ब्युटिफिकेशन मधले मीडियन्स, साइडला पेव्ड शोल्डर्स, कर्व स्टोन्स, रोड साइड ट्रीज, हा एक स्वतंत्र आर्किटेक्चरचा विभाग आहे. सो बाय जॉईनिंग दिस कोर्स यू आर सर्टनली गोइंग टू ऍड व्हॅल्यू इन टू युअर प्रोफेशन. तुमच्या कॅरियर मध्ये डेफिनेटली एनहान्समेंट होणार आहे. यू शुड डू इट. करेक्ट. आणि काही लोकांचं असं आहे की म्हणजे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल बिल्डिंग बद्दल लोक विचारतायत, तर येस, त्याच्यासाठी आमचं सेपरेट कोर्स आहे, RCC आणि एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. आहे ना. हा, त्या कोर्सने. सर तुम्ही एक ब्रीफ देऊ शकता का? 2-3 लोकांचे प्रश्न आहे RCC बद्दल. हो, काय काय म्हणजे कोर्स कसा आहे? म्हणजे आपण जर का आपल्याला रेसिडेन्शियल आणि कमर्शियल शिकायचं असेल बिल्डिंगचं, तर त्याच्याबद्दल RCC कोर्स बद्दल थोडस इन्फॉर्मेशन. RCC कोर्स हा अतिशय मनोरंजक कोर्स आहे मित्रांनो, तुम्ही नक्की अटेंड करा. त्यामधले आस्पेक्ट तुम्हाला सांगतो, त्याचा फायदा काय होईल की तुम्हाला कॉन्क्रीट, फॉर्मवर्क, रिइन्फोर्समेंट, RCC ड्रॉइंग कसं वाचायचं, कारण हे सगळ्यांना समजतं ही बीम आहे, कॉलम आहे. आता गोष्ट निराळी की काही लोक ऍक्च्युअली, मी बघितलेल्या बऱ्याच जणांना, लोक कॉलमला बीम म्हणणारे लोक आहेत, BE सिव्हिल झालेली आहेत, होतं असं. पण हे तुम्हाला कळेल की स्ट्रक्चरल एलिमेंट्स एकूण किती प्रकारचे असतात. अगदी फाउंडेशन, कॉलम, बीम, स्लॅब, स्टेअरकेस, लिफ्ट, शिअर वॉल, हे सगळे तुम्हाला कळतील. पण याच्यापेक्षा जास्ती तुम्हाला रिइन्फोर्समेंटचा अभ्यास तुम्हाला करता येईल. तुम्हाला जर कोणी RCCचं ड्रॉइंग दिलं, रिइन्फोर्समेंट ड्रॉइंग दिलं, तर तुम्हाला ते बघून सांगता येईल की हे रिइन्फोर्समेंट आणायचं आहे, एवढं करायचं आहे. किंवा ते ड्रॉइंग घेऊन जर तुम्हाला कोणी साईटवर पाठवलं तर तुम्हाला चेक करता येईल. दॅट इज वन पार्ट. सेकंडली इज द क्वांटिटी कॅल्क्युलेशन्स. स्लॅब मध्ये सिमेंट किती, सँड किती, ऍग्रिगेट किती, ते तुम्हाला सांगता येईल. त्यानंतर अलग अलग ग्रेड्स. ग्रेड म्हणजे काय आहे, तुमच्या ड्रॉइंग वर लिहिलेलं आहे M20. व्हॉट इज M20? M25 लिहिलं असेल, साईट वरती M20 टाकणार कसं? M20 म्हणजे काय, असं नूडलचं पॅकेट नाहीये ना की 2 मिनिट में, सिर्फ 2 मिनिट, असं नाहीये. M20 तुम्हाला तयार करायचं साईट वरती. सो हाऊ विल यू प्रिपेअर? त्याचं नॉमिनल मिक्स कसं तयार करायचं, डिझाईन मिक्स हवं असेल तर लॅबोरेटरीला काय सांगायचं, ऑल दिस थिंग्स यू आर गोइंग टू लर्न देअर. फॉर्मवर्क बद्दल त्यात तुम्हाला कळेल. लोकांना फक्त एक शब्द माहिती असतो, सेंटरिंग. अरे पण सेंटरिंग आहे, शटरिंग आहे, स्टेजिंग आहे, स्कॅफोल्डिंग आहे, या अलग अलग आस्पेक्ट्स आहेत, ते आपल्याला सगळे कळायला पाहिजे की नाही. सो हा RCC तुम्हाला अगदी संक्षिप्त मध्ये सांगितलं. येस सर, येस, ग्रेट ग्रेट, थँक्यू सर. आय थिंक ज्यांचे क्वेश्चन होते त्यांचे सगळ्यांचे रिप्लाय येत आहेत. सो दॅट वॉज व्हेरी डिटेल रिप्लाय. एक क्वेश्चन असं आहे की सर, रोड अँड ब्रिज मध्ये आपण बरेच इन्स्ट्रुमेंट युज करतो, म्हणजे राईट फ्रॉम टोटल स्टेशन. तर त्याच्याबद्दल लोकांना विचारायचं होतं की हे टोटल स्टेशन वगैरे कसं युज, म्हणजे हे याच्यामध्ये कव्हर करणार आहे का सगळे इन्स्ट्रुमेंट? नाही, ते शक्य होणार नाही. आधी आम्ही मित्रांनो विचार केला होता, याच्यात टोटल स्टेशन, डम्पी लेवल, ऑटो लेवल हे सगळे ठेवायचा. पण होईल काय की माझ्या इथे बसून मी हे टोटल स्टेशन आहे असं तुम्हाला जरी सांगितलं तरी या गोष्टी वापरायच्या आहेत. मी तुम्हाला असं सांगितलं की माझा असा अँड्रॉइड आहे या वर्षनचा, तुम्हाला फायदा नाहीये. तुम्ही जोपर्यंत त्यावरनं व्हॉट्सअप वरती मेसेज तुमच्या मैत्रिणीला पाठवत नाही, तुम्हाला मजा येणार नाही. म्हणून मित्रांनो, शेवटी त्यातून आपल्याला काय कळणार आहे, चेनेज, अलाइनमेंट, रिड्यूस लेवल, हेच कळणार आहे. तर त्याच्या कॅल्क्युलेशन्स आपण घेणार आहोत. पण प्रत्यक्षामध्ये टोटल स्टेशन कसं असतं, केवढ्याला येतं,
त्याचं टेम्पररी ऍडजस्टमेंट्स काय काय आहेत, परमनंट एरर्स त्यातून कशा काढायच्या, हा भाग कव्हर नाही करणार. नॉट पॉसिबल. करेक्ट करेक्ट. येस सर. थँक्यू सर. आय थिंक आपण आज सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे आणि ऑडियन्स एकदम सगळ्यांचे रिप्लायज पण येत आहेत. सो थँक्यू सो मच फॉर डिटेल्ड गायडन्स. ज्यांना ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांनी तुम्ही जी तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही रजिस्टर करू शकतात आणि तुम्ही या फॉलोइंग लँडिंग पेज वरती इकडे तुम्ही रजिस्टर नाव बटन वरती क्लिक करून तुमचे सगळे डिटेल्स फिल करा आणि विल सेंड यू द झूम लिंक आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईन करू शकतात. लाईव्ह असतो हा 21 ऑगस्टला स्टार्ट होतोय 8:15 ते 9:15 आणि आम्ही 30 सीट्स पर्यंतच मर्यादित आहे, तर लवकरात लवकर यू कॅन रजिस्टर फॉर दिस. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. आणि ज्यांना ज्यांना कोर्स करायचा आहे तुम्ही कॉल करून आम्हाला अधिक माहिती विचारू शकतात. सो विथ आणि अजून आजचा वेबिनार ज्यांनी उशिरा आले असेल किंवा इनकम्प्लीट अटेंड केला असेल, सो तुम्ही उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनलवरती आजचा वेबिनार पुन्हा अटेंड करू शकता. सो विथ दॅट आजचा वेबिनार संपूया. थँक्यू सो मच कुलकर्णी सर, चांडक सर आणि प्रथमेश आणि सुमित पाटील, तुम्ही आले जॉईन केले, आणि ऑल ऑडियन्स फॉर जॉईनिंग अस लाईव्ह. थँक्यू. आणि मी पण सर्व पार्टिसिपेंट्स कडनं चांडक सरांचे आणि श्रीराम चांडक जो एवढं छान कम्पेअर करून राहिलेलं आहे आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि उद्योगवर्धिनी या सगळ्यांचे आभार पण व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळे मी इथे आता येऊन बसू शकलो, बोलू शकलो, त्याच्यामुळे मला एवढा चांगला ऑडियन्स मिळाला. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅव अ गुड नाईट. बाय. येस, थँक्यू सो मच.